मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून नालेसफाईची पाहणी करणार आहेत। त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। सायन, दादर, माटुंगा आणि चुनाभट्टी या परिसरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतील। तर 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि पालिका अधिकाऱ्यांची नालेसफाई संदर्भात बैठक झाली आहे। आशिष शेलार यांनी 3-4 दिवसांपूर्वी नालेसफाईची पाहणी करत पालिका अधिकाऱ्यांवर आरोप देखील केले होते। नालेसफाईचं काम अपूर्णच असल्याची टीका देखील शेलारांनी केली होती आणि त्याच नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पाहणी दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नालेसफाईच्या कामासाठी रवाना झाले आहेत। सध्या ते सायन तसेच दादर, माटुंगा आणि चुनाभट्टी या ठिकाणी पाहणी करणार आहेत। ही दृश्य आहेत। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पाहणी करतील। नालेसफाईची पाहणी केली जाणार आहे। आपण पाहतोय पालिका अधिकाऱ्यांकडून खरं तर सांगितलं जातं 80% काम हे पूर्ण झालं आहे। 80% कामाची यावेळेस पोचपावती देण्यात आली आहे। मात्र आशिष शेलार यांनी कुठेतरी अधिकाऱ्यांचेच कान टोचून 80% झालेलं काम हे दाखवावं, चार्जशीट दाखवावी असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठेतरी ऍक्शन मोडवरती आल्याचं बोललं जातंय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून खरं तर मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहेत। सध्या ते सायन, दादर, माटुंगा, चुनाभट्टी या परिसरात जाऊन नालेसफाईची पाहणी करतील। पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच पालिकेकडून कोणती गैरसोय होऊ नये, अर्थातच प्रत्येक नालेसफाई व्हावी, प्रत्येक विभागातील नालेसफाई व्हावी यासाठी आता मुख्यमंत्र्यांकडूनच प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नालेसफाईची पाहणी करतील। त्यांच्यासोबत आपण पाहतोय दीपक केसरकर हे देखील उपस्थित आहेत, तसेच पालिका अधिकारी देखील उपस्थित आहेत। पालिका अधिकाऱ्यांकडूनच मुख्यमंत्री यावेळेस नालेसफाई संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेतील आणि त्यानंतरच पुढचे आदेश देखील दिले जातील। आपण पाहतोय सायन, दादर आणि माटुंगा तसेच चुनाभट्टी या परिसरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नालेसफाईची पाहणी करताना आपल्याला बघायला मिळतात। तर यासह अनेक विभागात जाऊन ते नालेसफाईची पाहणी करणार आहेत। अधिकाऱ्यांकडून संपूर्ण आढावा देखील घेतला जाईल। आपण बघतोय दीपक केसरकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या पालिका अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून संपूर्ण या नालेसफाई संदर्भात माहिती घेतली जाते। तर आपण पाहतोय त्या ठिकाणी नालेसफाई देखील सुरू आहे आणि तीच दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अक्षय, आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सध्या नालेसफाईची पाहणी केली जाते। जसं आपण जर बघितलं तर पावसाळ्याच्या पूर्वी मॉन्सूनपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा नालेसफाई संदर्भातला हा नायक पॅटर्न आपल्याला म्हणता येईल। कारण गेल्या वर्षी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नालेसफाईची पाहणी करण्यात आली होती आणि त्यावेळी तर चक्क नाल्यांमधून जाळं देखील किती आहे त्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। त्यासोबतच ज्या ठिकाणी नालेसफाई योग्य रीतीने झालेली नाही, नालेसफाई दरम्यान कुचराई झाली होती, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करण्यात आली होती। आता देखील मुख्यमंत्र्यांच्या नालेसफाईचा हा नायक पॅटर्न जो आहे तो आपल्याला पुन्हा बघायला मिळतो। मुख्यमंत्री देखील आज नालेसफाई पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे। त्या मुंबईच्या वडाळा भक्ती पार्क परिसरामध्ये आपण आहोत। नालेसफाईची पाहणी केली जाते आहे। नाल्याची खोली नेमकी वाढवण्याचं काम नालेसफाईच्या माध्यमातून, गाळ काढण्याच्या माध्यमातून होतंय की नाही यासाठी मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले आहे। कारण नाल्यांमध्ये असलेला गाळ हे सगळ्यात प्रमुख कारण बनतं मुंबईच्या पावसाळ्यामध्ये की मुंबईची तुंबई होण्यासाठी आणि यासाठीच आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही पाहणी केली जाते, जेणेकरून मुंबईच्या नाल्यांमधला गाळ हा कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य रीतीने काढला जावा आणि कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये पाणी साचल्याच्या घटना या कामाने मुंबईच्या वडाळा भक्ती पार्क परिसरात मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होईल। ते दादरच्या दहिसरच्या बिटी नदी परिसरात असलेल्या नाल्यांचं देखील पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेतली जाईल आणि एकूण नालेसफाईचा आढावा घेतला जाईल। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी त्यांची जी मॉन्सूनपूर्व आढावा बैठक मुंबई महानगरपालिकेमध्ये झाली होती, यावेळी स्पष्ट केलं होतं की ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नालेसफाई तसंच या पावसाळ्यात योग्य काम केलं जाईल अशा अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जाईल आणि ज्या अधिकाऱ्यांकडून या कामात कुचराई केली जाईल त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार नक्कीच असणार आहे। त्यामुळं
आज नेमकं मुख्यमंत्री कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दखल घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या माध्यमातून देखील 2 दिवसापूर्वी नालेसफाईची पाहणी करण्यात आली. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्यांच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती जे आकडे नालेसफाई संदर्भातली टक्केवारी टाकलेली आहे, या सगळ्या संदर्भात कडकडून टीका आशिष शेलार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही आहे आणि जे आकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे, हे आकडे रतनच्या आकड्याप्रमाणे याची टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री पाहणी करतात, त्यामुळं मुख्यमंत्र्यांना ही आकडेवारी योग्य वाटते का, नालेसफाईबाबत मुख्यमंत्री समाधान व्यक्त करतात का, हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे. आणि नेमकं अधिकाऱ्यांना काय सूचना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज दिल्या जातात वर्षा, हे बघणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. सध्या आपण बघतोय किरण दिघावकर असतील, त्यासोबतच मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्थानिक जे महानगरपालिका अधिकारी असतील, पूर्ण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे कंत्राटदार असतील त्यांच्या माध्यमातून नालेसफाईची पाहणी केली जाते. काही सूचना आणि काही माहिती मुख्यमंत्री या नालेसफाई संदर्भात घेत असताना अधिकाऱ्यांकडनं घेत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. सूचना देत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आता जवळपास मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या ठिकाणावरती पाहणी ती संपेल आणि मुख्यमंत्री त्यांच्या पुढच्या ठिकाणाकडे रवाना होऊ शकतात. तर एकूण सध्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील जे हावभाव आपण शिकू शकतो, यानुसार काहीच समाधानी मुख्यमंत्री या नालेसफाई संदर्भात असं पहिल्या पाहणी तरी दिसून येत आहेत. काही सूचना देखील त्यांच्या माध्यमातून विशेष सूचना दिल्या जातात. या सगळ्या संदर्भात नेमकं मुख्यमंत्री त्यांच्या पत्रकार परिषदेत काय बोलतात हे बघणं तितकंच महत्वाचं होणार आहे. अगदीच अक्षय, आपण पाहतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायन, दादर, माटुंग आणि चुनाभट्टी या ठिकाणी जाऊन पाहणी करतील. मात्र उद्याचा त्यांचा दौरा नेमका कसा असेल? कशा प्रकारे कामं सुरू आहे याबाबत तर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नालेसफाईची पाहणी करतायत. नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नालेसफाईचा खरं तर आढावा घेणार आहेत. सायन, दादर, माटुंगा, चुनाभट्टी या ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाईल. ही दृश्य आहेत भक्ती पार्क या ठिकाणची. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नालेसफाईचा आढावा घेत आहेत. पालिका अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतरच पुढे ते नेमके काय अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आशिष शेलार यांनी 3 ते 4 दिवसांपूर्वीच नालेसफाईची पाहणी केली होती आणि त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांवर काही आरोप केले होते आणि त्याच सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर आता मुख्यमंत्री स्वतः ऍक्शन मोडवर आलेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आता नालेसफाईची पाहणी करतात. अधिकाऱ्यांकडून खरं तर नालेसफाई संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेतात. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना पुढच्या सूचना देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आज मुख्यमंत्री हे सायन, माटुंगा, दादर तसेच चुनाभट्टी आणि भक्ती पार्क अर्थातच वडाळा या साईडच्या ठिकाणांची तसेच नालेसफाईची पाहणी करणार आहेत, आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर उद्या देखील त्यांचा असाच काहीसा दौरा असणार आहे. ते येत्या काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नालेसफाईचा आढावा घेतील. अवघ्या काही दिवसांवर येऊन पावसाला ठेपला आहे आणि त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवरती आले असून मुंबईची तुंबई न होण्यासाठी आता मुख्यमंत्री काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं असेल. दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता भक्ती पार्क या ठिकाणच्या नालेसफाईची पाहणी करतायत. दीपक केसरकर त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पालिका अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या माहिती जाणून घेत आहेत. कशा पद्धतीनं काम सुरू आहे, या कामात कशा पद्धतीनं सूचना दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन काय अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. सायन, माटुंगा, दादर आणि चुनाभट्टी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतील. सध्या ते भक्ती पार्क या ठिकाणी होते. भक्ती पार्क या ठिकाणी त्यांनी नालेसफाईचा आढावा घेतलाय. पालिका अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तर 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि पालिका अधिकाऱ्यांची नालेसफाई संदर्भात एक बैठक झाली होती. आशिष शेलार यांनी 3-4 दिवसांपूर्वीच नालेसफाईची पाहणी करत
पालिका अधिकाऱ्यांवर काहीसे आरोप केले होते आणि त्यानंतरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ऍक्शन मोडवर आले. नालेसफाईचं काम अपूर्णच असल्याची टीका शेलारांनी केली होती आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नालेसफाईची पाहणी केली जाते. खरं तर पावसाळा आला की मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात होत असते. सगळेच बोलत असतात. या नालेसफाईवरून देखील आरोप प्रत्यारोप होत असतात. मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईच्या दौऱ्यास सुरुवात केली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नालेसफाई केली जाणार आहे आणि या नालेसफाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद देखील घेतली जाईल. गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर अशाच पद्धतीचा मुख्यमंत्र्यांनी नालेसफाई संदर्भातला नायक पॅटर्न राबवला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः नालेसफाई पाहणी करत नाल्यात उतरून या नालेसफाईची पाहणी केली होती. यासोबतच ज्या ठिकाणची नालेसफाई योग्य रीतीने झाली नाही त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील केली होती. यावर्षी देखील अशाच पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आपण या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी देखील नालेसफाईची पाहणी केली होती. योग्य पद्धतीने नालेसफाई झाली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री हे पाहणी करतायत आणि मुख्यमंत्री नेमकं यावेळी काय निर्णय नालेसफाई संदर्भात घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि नेमकं पालिका अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने नालेसफाईचं नियोजन केलं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आज मुख्यमंत्र्यांकडनं नालेसफाई संदर्भात कौतुक व्यक्त केलं जातं की पुन्हा कुठल्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार लटकते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. तर आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या पाहणी दौरा केला जातोय. नालेसफाईची पाहणी केली जाते आणि त्याच अनुषंगानं सध्या आता मुख्यमंत्री पालिका अधिकाऱ्यांना काय सूचना देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. माहिती घेतात.